तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने दिनांक 31/3/2026 रोजी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी सरसकट 1 महिना भर पगारी लागू करण्याबाबतचं महत्त्वपूर्ण असं लेटर आपल्या समन्वय समितीच्या वतीनं देण्यात आलेलं आहे। याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या कोकणचे गजाली चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता संपूर्ण माहिती काय आहे जाणून घेऊयात। भर उन्हाळ्यामध्ये मे महिन्याच्या सुट्टीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना महिनाभर सुट्टी मंजूर होणार की नाही याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। बघा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। जरी आपल्याला मे मध्ये सुट्टी मिळो अगर न मिळो, परंतु समन्वय समिती म्हणा, कृती समिती म्हणा, वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून ज्या हालचाली आहेत त्या हालचालींना आता या ठिकाणी वेग आलेला दिसत आहे आणि त्यामुळे लवकरच ही गुड न्यूज असणार आहे, जेणेकरून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यंदाच्या वर्षापासून भर पगारी उन्हाळी सुट्टी मंजूर होणार असल्याची चिन्हे सर्वत्रच आपल्याला दिसून येत आहेत। आणि याच धर्तीवर या ठिकाणी एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। म्हणजे पहा, समन्वय समितीच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी महिनाभर मिळावी आणि तेही भर पगारी याबद्दल निवेदन काय देण्यात आलेलं आहे पत्राच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना नवी मुंबई, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस कर्मचारी संघटना विदर्भ अमरावती, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा अहिल्यानगर। दिनांक आहे 31/3/2026। प्रति माननीय श्री। विषय आहे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी सरसकट 1 महिना भर पगारी लागू करण्याबाबत। महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने खालील निवेदन करीत आहोत, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही या ठिकाणी नम्र विनंती। पाहू शकता पुढे सविस्तर अपडेट काय आहे। राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सुमारे राज्यामध्ये 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत। त्यांना दरवर्षी 16 दिवस आळीपाळीने उन्हाळी सुट्टी दिली जाते। परंतु राज्यात सध्या तापमानाची तीव्रता वाढलेली असून लहान बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळेच राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 16 दिवस उन्हाळी सुट्टी आळीपाळीने न देता ती संपूर्ण 1 महिना मिळावी। तसेच कोरोना काळात ज्या पद्धतीने सुका आहार वाटप करण्यात आला, अगदी त्याच पद्धतीने उन्हाळ्यातही सुका आहार लाभार्थ्यांना वाटप करण्याबाबत शासनाने या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि याच मागणीसाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करावा। तसेच सदर मागणीबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता, सविस्तर चर्चा करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची भेट या ठिकाणी घडवून आणावी, अशी देखील माहिती आपल्याला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। पाहू शकता, आपले विश्वासू युवराज बैसाणे धुळे, त्यानंतर जयश्री वाबळे जावरे अहिल्यानगर व संजय मापले अमरावती जिल्हा, त्यानंतर रामकृष्ण बी पाटील जळगाव जिल्हा, गोवर्धन मिसाळ सोलापूर जिल्हा, त्यानंतर राजू पाटील नंदुरबार। पहा, मोबाईल नंबर देखील येथे दिला आहे, तुम्ही संपर्क देखील साधू शकता। अमरावती अहिल्यानगर असो, सोलापूर असो, नंदुरबार धुळे असो किंवा जळगाव असो, हे जे समन्वय समितीचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी मोठ्या विचाराने, त्यांच्या ताकदीने संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हा जो लढा आहे तो लढा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पत्राच्या माध्यमातून थेट या ठिकाणी सरकारला जाब विचारत आहेत। सरकारच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत आपल्या समन्वय समितीच्या पदाधिकारी असो किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी कर्मचारी असो, नेहमीच या ठिकाणी प्रोत्साहन व पाठिंबा देत असताना आपल्याला दिसून येतो आहे। तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही देखील सरकारला आवाहन करतो की तुम्हाला लवकरात लवकर उन्हाळी सुट्टी ती देखील भर पगारी जाहीर करावी। धन्यवाद।